नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर सेफ असतं. मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांचा शिंदेंना खोचक टोला. उद्धव ठाकरेंना आजींनी दिली शिदोरी तर शेतकऱ्यांनी दाखवला रेशनवर मिळालेला खराब तांदूळ. राज्याच्या राजकारणात उलथापालथ. ऐन निवडणुकीत भाजपाच्या नेत्याचा राजीनामा. निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचा धक्कादायक निर्णय. अजितदादांच्या निर्णयाने महायुतीत फूट पडण्याची शक्यता. निवडणूक आयोग अपंग झालाय. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची निवडणूक आयोगावर खरमरीत टीका. मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर रिस्क नसते. फडणवीसांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे आणि मी मुख्यमंत्री पदाची अदलाबदल करतो. कधी मी मुख्यमंत्री असतो तर कधी शिंदे मुख्यमंत्री असतात. त्यांना जर मुख्यमंत्री पद दिलं तर ते काळजी करण्याचं नसतं, कारण ते मुख्यमंत्री पद परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात. त्यामुळे मी रिस्क घ्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे आता फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून खोचक टोला लगवल्याचं पाहायला मिळाले. पाहूयात ते काय म्हणतात. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की आमचे एकनाथराव शिंदे आणि आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी ते मुख्यमंत्री असतात, कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्याच्या जागी ते भाषण करणार आहेत आणि त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही. पण आज ते आता माझ्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणे भाषण करतील. उद्धव ठाकरेंना आजींनी दिली शिदोरी. उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. दरम्यान एका आजीने उद्धव ठाकरेंना शिदोरी दिली तर काही शेतकऱ्यांनी सरकारकडून रेशनमध्ये मिळणारे खराब तांदूळ देखील उद्धव ठाकरेंना दाखवले. ऐन निवडणुकीत भाजपाच्या नेत्याचा राजीनामा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना भाजपाला ऐन निवडणुकीत जोरदार धक्का बसलाय. कोकणातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्याने भाजपला कोकणात सर्वात मोठा धक्का बसलाय. तर ऐन निवडणुकीमध्ये राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या निर्णयाने महायुतीत फूट पडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निर्णयाने रायगडमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची रायगड जिल्ह्याची आढावा बैठक आज पार पडली. यावेळी जिल्ह्यात भाजपसोबत युती करूयात पण शिवसेनेसोबत नाही अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली. तर अजित पवारांनी कोणाशी युती करायची या संदर्भात स्थानिक स्तरावर निर्णय घ्या असे आदेश दिल्याने महायुतीत नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. यशोमती ठाकूर यांची निवडणूक आयोगावर खरमरीत टीका. यशोमती ठाकूर यांनी नुकताच जाहीर झालेल्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगावर टीकास्त्र टाकलंय. विरोधकांचं म्हणणं ऐकून न घेता निवडणुका जाहीर केल्याचा आरोप करत ठाकूर यांनी निवडणूक आयोगाला अपंग आणि पॅरेलिटिक झाल्याचं म्हटलंय. तर भाजप सत्तेत आल्यापासून असंवैधानिक पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत सदर प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.